पार्थ पवार यांनी राजकीय आणि प्रशासकीय विषयांवरती चर्चा केली। आम्ही मित्रपक्ष ते येऊन भेटणं मोठी बातमी नाही। पार्थ पवार यांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांसमोर नाराजी। 12 मे रोजी पटेल, तटकरे आणि पवारांची सिल्वर ओकवर भेट। TV9 मराठीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब। कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीमधील धुसफूस शिगेला, तर अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे। सूत्रांची ही माहिती। राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवली अशी ही सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आता उद्रेक, तर पक्षात फूट पडण्याची चिन्ह, तुटलेली मनं एक होणार नाही। कथित ऑडिओ क्लिपवरून संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया समोर। पुढील काही महिन्यांमध्ये मंत्रिपद बदलण्याच्या चर्चा। मंत्री आदित्य तटकरेंचं पद सुनील शेळके यांना दिलं जाऊ शकतं, रोहित पवारांचा दावा। तर राष्ट्रवादीमध्ये फेरबदलाचे अधिकार हे सुनेत्रा पवार यांच्याकडे, मंत्री बावनकुळे यांचं उत्तर। आजही एकनाथ शिंदे हेच लोकप्रिय मुख्यमंत्री। बच्चू कडू यांचे भाजपसाठी कडूबोल, तर नोकरी दिल्यानं मालकांचं गुणगान गाणं हे अनिवार्य। भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांची कडूंवरती टीका। स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल, ऊर्जा संकटावरती पंतप्रधान मोदींचा हा इशारा। कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरता, त्यामुळे भारत पुन्हा गरिबीमध्ये ढकलला जाणार। नेदरलँड्स दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंताही करण्यात आली आहे। आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा उपलब्ध, राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही माहिती समोर। तुमच्या गाड्यांना मागे लावून आमचा ताफा वाढवू नका, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचं पालन करा। दौऱ्यादरम्यान ताफा मर्यादित ठेवण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आवाहन। पुण्यात इंधन दरवाढी विरोधात मनसे आता आक्रमक, बैलगाडी घेऊन मनसे कार्यकर्ते रस्त्यावर। काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं असल्याची माहिती समोर। नाशिक, परभणी, नंदुरबार, रत्नागिरीमध्ये इंधन तुटवडा। अनेक पेट्रोल पंपांवर मर्यादित साठा, तर अनेक ठिकाणी आता नो स्टॉकचे बोर्डही लागले। सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांच्या लागल्या रांगा। वाशिम आणि बुलडाण्यामध्ये पेट्रोल पंपावरती नंबर लावण्यावरून हाणामारी, डिझेलच्या कॅननं एकमेकांना मारहाण। कालच्या राड्यानंतर बुलडाण्यामध्ये पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलची विक्री देखील सुरू। दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन दर्जा क्षेत्राचा दर्जा। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत ही घोषणा। तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने मंदिराचा सर्वांगीण विकास आता होणार। नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ, गडकरींच्या भाषणावेळी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांची घोषणाबाजी। पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सभागृहाच्या बाहेर काढलं। लातूरमध्ये सीबीआयकडून पुन्हा झाडाझडती, एका खासगी क्लासेसच्या कार्यालयात तपासणी, कागदपत्र, विद्यार्थ्यांच्या नोंदींची चौकशी। नीट पेपर फुटीचे धागेदोरे हे नांदेडपर्यंत, तर विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून 8 तासापासून चौकशी। मुलीसाठी 5 लाख रुपयांच्या नीटचा पेपर खरेदी केल्याचाही आरोप। कल्याण रेल्वे आडा, 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी सौरभ सोनवणेला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटक। अधिकचा तपास या संदर्भातला करण्यात आला सुरू। उल्हासनगरात जात 25च्या 2 बोग्यांमध्ये अग्नितांडव, 68 प्रवाशांना बाहेर काढलं, जीवितहानी टळली। कोटा रेल्वे विभागातील लुणी आणि अलोट या रेल्वे स्थानकादरम्यानची घटना, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची देखील माहिती समोर। विदर्भासह मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा। अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये पारा 45 अंशांच्याही पुढे। दुपारच्या वेळेत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं केलं जात आहे आवाहन। ठाण्याच्या मुरबाडमध्ये भीषण पाणी टंचाई, वाघाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आते। महिलांची पायपीट, खडकातील कपारीतून पाणी भरण्याची आली वेळ। दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची भीती। केरळ सरकारचा उद्या शपथविधी, व्ही.डी. सतीशण मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ, तर 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह अनेक प्रमुख नेते राहणार उपस्थित।